नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहूया ताकाबद्दल. काय आता उन्हाळा खूप वाढलाय आणि लोकांना ताक प्यायची अचानकच खूप जास्त इच्छा चालू होते या महिन्यामध्ये. म्हणून आपण थोडे त्याचे गुणधर्म आणि काय स्वरूपानं घ्यायचं नाही घ्यायचं ह्या संदर्भात बोलूया. एकतर ताक आयुर्वेदानुसार प्रत्येक व्याधी कमी करण्यामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. त्याचे गुणधर्म म्हणजे ते वात आणि कफ कमी करतं आणि जर ते आंबट असेल तर ते पित्त वाढवतं. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये ज्यांना पित्ताचा त्रास असतो आणि जे आंबट ताक पितात त्यांनी ते टाळलं पाहिजे. त्यांनी पित्ताचे आजार वाढतील, कमी होणार नाहीत. ताक प्यायचं तर कसं प्यायचं? आपण नुसतं मीठ टाकून पितो तसं नाही. जुनी लोक जे मठ्ठा करून प्यायचे त्या स्वरूपात ताक पिलं तर ते शरीरासाठी खूप हितकर असतं. पोट साफ करण्यासाठी पण मदत करतं आणि पित्तविकार पण कमी करतं. त्यामुळे ताक घ्यायचं असेल तर नुसतं मीठ टाकून घेण्याऐवजी त्यामध्ये ताकाचा मसाला मिळतो किंवा शेंदलोण पांदिलोण जुनी लोक जे टाकायचे, सैंधव मीठ हे टाकून मठ्ठ्यासारखं बनवून घेतलं तर ते पूर्णपणे आपल्या शरीराला हितकारक ठरतं. अशा व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.